नागपुरात धार्मिक स्थळांबाहेर विशेषतः मशीद आणि मद्रशांच्या बाहेर QR कोड लावून देणग्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसे वसूल करण्याचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे। ATSच्या सतर्कतेमुळे ही फसवणूक उघडकीस आली असून या संदर्भात कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र जमा झालेली लाखोंची रक्कम देशविरोधी कारवायांसाठी वापरली जात होती का, या दिशेनं पोलीस तपास करत आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दारुल उलूम गौसिया इंजा झेणी या नावाच्या नोंदणीकृत संस्थेशी संबंधित मोहम्मद एजाज अन्सारी हा घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहे। आरोपीनं धार्मिक संस्थेच्या नावानं बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा बॅनर लावला आणि त्याखाली एक QR कोड चिकटवला, ज्यामुळे लोकांना देणगी देण्याची प्रेरणा मिळाली। ATSच्या एका QR कोडबद्दल ATS कर्मचाऱ्याला संशय आला। त्यानं चाचणी म्हणून 50 रुपये दान म्हणून पाठवले, जे संस्थेच्या खात्यात जाण्याऐवजी स्टार कम्प्युटर सोल्युशन नावाच्या खाजगी कंपनीच्या खात्यात जमा झाले। यानंतर बँक खात्याच्या तपासणीत गेल्या 2 वर्षात विविध स्रोतांमधून या खात्यात तब्बल 68 लाखहून अधिक रुपये जमा झाल्याचं समोर आलं। आता कपिलनगर पोलीस तपास करत आहेत की इतकी मोठी रक्कम कुठून आली, तिचा स्रोत काय होता आणि ती कोणत्या कामांमध्ये वापरली गेली। या फसवणुकीत आरोपी मोहम्मद एजाज अन्सारी सोबत आणखी कुणाचा सहभाग आहे, या दिशेनेही चौकशी केली जात आहे। पोलिसांनी आरोपीचे बँक खाते स्टेटमेंट गोठवले असून हे पैसे कोणाला पाठवले गेले आणि कोणत्या उद्देशासाठी वापरले गेले, देशविघातक कामांसाठी याचा वापर झाला नाही ना, या दिशेनेही तपास सुरू आहे। मई को नागपुर यूनिट दहशतवाद विरोधी पथक इन्होंने रिपोर्ट दिया है कि कामगार नगर में स्थित अहतमाम दारुल उलू गौसिया इंतजामिया संस्था मदरसतुल बनात लेडीज़, यह संस्था की जो 3 रजिस्टर्ड मेंबर है, उनके अलावा मोहम्मद एजाज अंसारी, इन्होंने अपने पर्सनल फ़ायदे के लिए हो सकता है तो वो उन्होंने खुद का QR कोड दिया था और उन्होंने बोला था कि ये QR कोड पे आप लोग मदरसा की मदद के लिए फंडिंग या कुछ देनगी के स्वरूप में दे सकते हैं। लेकिन हालांकि उन्होंने खुद का पर्सनल ये नंबर यूज़ किया था और उसकी इसकी वजह से उसमें तकरीबन 2 साल में 68,59,688 रुपये की ट्रांजैक्शन हुआ है। इसमें से उनके खिलाफ BNS 314, 316, 318 के तहत ऑफेंस रजिस्टर किया गया है। हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यात अशा प्रकरणाबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे। तसेच धार्मिक स्थळांवर बसवलेल्या QR कोडवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत।